नमस्कार. लाडकी बहीण योजना या नावाने रोजच ओरड होत असते. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू आहे म्हणजे काँग्रेस शासित अथवा विरोधी पक्षांच्या राज्यात कोणतीच योजना सुरू नाही असं अजिबात नाही. प्रत्येक ठिकाणी कोणती ना कोणती योजना सुरू आहे आणि या योजनेबाबत मात्र कसलाही विचार व्यक्त करताना कोणी दिसत नाही. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था लाडकी बहीण योजनेमुळे बुडाली आहे असा दावा करणाऱ्यांच्यासाठी मला काही गोष्टी मांडायच्या आहेत. या तुलनात्मक आकड्यांना आपण बघणार आहोत. तुलनात्मक आकड्यांना सगळ्यात पहिल्यांदा एकूण 10 राज्यांचा विचार आपण करू, ज्याच्यात त्या राज्याचं उत्पन्न आणि योजनांवर होणारे पैसे खर्च याचाही विचार करू. काँग्रेसच्याकडे सध्या कर्नाटक सारखं मोठं राज्य आहे. नंबर 2 ला तेलंगणा सारखं राज्य आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेश सारखं एक छोटं राज्य आहे, ज्याचा विचार आपल्याला केला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राचं म्हणजे भाजप शासित राज्यांचं उत्पन्न किती आणि काँग्रेस शासित राज्यांचं उत्पन्न किती आणि योजनांच्या वरती होणारा खर्च किती. मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतोय ते आकडे तुलनात्मक बघा. एक एक आकडा नीट बघा. कर्नाटकचं एकूण उत्पन्न आहे 1,37,466 करोड रुपये आणि कर्नाटक योजनांवरती खर्च करतं ती रक्कम आहे 48,636 रुपये. कर्नाटक करोड रुपये, माफ करा, 48,636 करोड रुपये. कर्नाटकमध्ये 3 योजना चालू आहेत आणि तुम्हाला मला सांगायचं आहे 48,636 करोड रुपये ही योजनांसाठी खर्च होणारी सर्वाधिक रक्कम आहे देशातली. सर्वाधिक रक्कम आहे देशातली. उत्पन्न आहे 1,37,466 करोड रुपये. ढोबळ मानाने 1,37,500 धरू आणि योजनांवरती रक्कम खर्च होते 48,636, 48,650 करोड रुपये ढोबळ मानाने धरू. आता उत्पन्नात कर्नाटक टॉपला नाही आहे, पण योजनांच्या खर्चात मात्र 48,000 करोड रुपये. भाजप शासित राज्यात सर्वाधिक पैसा कोणत्या राज्यात योजनांवरती खर्च होत असेल तर तो महाराष्ट्रावर, लाडकी बहीण योजनेवर 45,000 करोड रुपये एकच योजना. आणि हा आकडा कर्नाटकच्या योजनेवरील खर्चापेक्षा 3,000 करोडनी कमी आहे. आणि महाराष्ट्राचं उत्पन्न जरा नीट बघा, 2,13,966 करोड रुपये. ढोबळ 2,14,000 करोड रुपये. दोन्ही आकडे जरा नीट बघा. उत्पन्नाचा आकडा कर्नाटक आणि महाराष्ट्राचा किती आहे म्हणजे 14, 2च्या वरचे आणि जवळपास 73, 72 धरा 2 पर्यंतचे. 72 अधिक 14 म्हणजे जवळपास 86,000 करोड रुपये महाराष्ट्राचं उत्पन्न अधिक आहे. आणि महाराष्ट्र कर्नाटकपेक्षा योजनेवरती 3,000 करोड रुपये कमी खर्च करत आहे. दिवाळं कोणाचं निघणार आहे, महाराष्ट्राचं की कर्नाटकचं? विचारच नाही करायचा. महाराष्ट्रातल्या काँग्रेसनी महाराष्ट्राच्या भाजप सरकारला शिव्या घालायच्या, मग कर्नाटकची काँग्रेस कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला का शिव्या नाही घालत? बिनधास्त फेकायचं, बिनधास्त सांगायचं. आता याच्यामुळे होणारे परिणाम सुद्धा मी सांगणार आहे, पण अजून नाही, थांबा जरा. आपण अजून 2 स्टेट बघूया. कर्नाटकपेक्षा कमी पैसे खर्च करणारं अजून एक राज्य आहे उत्तर प्रदेश. 20,000 करोड रुपये वेगवेगळ्या योजनांवरती उत्तर प्रदेश खर्च करतं. उत्तर प्रदेशात 2 योजना आहेत. एक आहे मोफत रेशन, एकच आहे मोफत रेशनवाली योजना. 20,000 करोड रुपये खर्च करतं. आणि उत्तर प्रदेशचं उत्पन्न किती आहे?
1,80,000 करोड रुपये. कर्नाटकचा आकडा कायम ठेवतोय, उत्तर प्रदेशचा आकडा दाखवतोय 1,80,000 करोड रुपये. जवळपास 42-42,500 करोड रुपयांनी उत्तर प्रदेशचं उत्पन्न अधिक आहे आणि योजनांवरचा खर्च निम्म्यापेक्षा कमी आहे. बर्बाद होत नाहीये उत्तर प्रदेश. कर्नाटकचा आकडा कायम बघताय. जरा पुढे जाऊ, राजस्थानचा विचार करू. राजस्थानचं उत्पन्न आहे 88,389 करोड रुपये. राजस्थानचं उत्पन्न आहे 88,389 करोड रुपये, म्हणजे कर्नाटकच्या उत्पन्नापेक्षा 50 लाख कमी. आणि राजस्थानचा खर्च आहे 12,000 करोड रुपये. 4 पट कमी. 12×4 = 48, 4 पट कमी. मध्य प्रदेशाची स्थिती काय आहे? मध्य प्रदेशचं उत्पन्न आहे 71,097 करोड रुपये आणि मध्य प्रदेशच्या योजनांवरचा खर्च आहे 19,350 करोड रुपये. म्हणजे हा सुद्धा जवळपास 3 पट कमी. उत्पन्न कमी, खर्च कमी. उत्पन्न जास्त, खर्च जास्त. कर्नाटक एकमेव राज्य आहे, उत्पन्नही कमी आहे आणि खर्च जास्त आहे. हे जरा जास्त उत्पन्नवाल्या राज्याचं आपण बघितलं. हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसची सत्ता आहे. हिमाचल प्रदेशामध्ये उत्पन्न आहे 9,345 करोड रुपये. आता हा आकडा कायम दिसणार आहे तुम्हाला. 9,345 करोड रुपये. योजनांवरती खर्च होतोय 2100 करोड रुपये. 2100 करोड रुपये. हिमाचल मधली योजना आहे एकच. झारखंड हे राज्य आहे, त्याच्यामध्ये त्याचं उत्पन्न आहे 25,359 करोड रुपये आणि योजनांवरचा खर्च आहे 7,200 करोड रुपये. आता 2 राज्याकडे नीट बघा. झारखंड हे नॉन बीजेपी वालं सरकार आहे, 7,200 करोड रुपये खर्च करतात आहे, पण उत्पन्न आहे 25,359. हिमाचलचं उत्पन्न आहे 9,345. हिमाचल अधिकच खर्च करत आहे असं नाही का वाटत? जरा आता हे 2 उत्पन्न एका कॉलम मध्ये वेगळ्या बघू आणि आता हरियाणा हे भाजप शासित राज्य बघू. या सगळ्यांपेक्षा अधिक खर्च हरियाणा करताय 10,800 करोड रुपये. साहजिक आहे, योजनांवरती फ्री वाटपात हा खर्च का होतोय असा प्रश्न पडेल. आता उत्पन्नाचा आकडा बघा, 67,539 करोड रुपये. आलं लक्षात? बर्बाद होत नसतं काही. आता तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगणार आहे. कर्नाटकमध्ये सगळ्या योजना बंद आहेत, मोठमोठ्या परियोजना बंद आहेत. तेलंगणामध्ये बंद आहेत. तेलंगणात तर 57% खर्च योजनांवरती होतोय, 45% खर्च पगार भत्त्यावरती होतोय, म्हणजे अधिकचे पैसे कर्ज घ्यावे लागतात. हिमाचलमध्ये 80% खर्च पगार भत्त्यावरती होतो, तर 22% योजनांवरती होतो. या काँग्रेस शासित विरोधी पक्ष शासित राज्यातले सगळे प्रकल्प, मोठे प्रकल्प बंद आहेत. महाराष्ट्रात ती स्थिती आहे का? एक एक प्रकल्प दाखवू तुम्हाला. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरचा मिसिंग लेन प्रोजेक्ट हजारो करोड रुपये चालू आहे. अटल सेतू वापरात आलाय. कोस्टल रोड वापरात आलाय. मेट्रो पुणे चालू आहे. मेट्रो मुंबई वेगवेगळ्या फेज चालू आहेत. मेट्रो नागपूर प्रोजेक्ट चालू आहे. समृद्धी हायवे चालू आहे. शक्तिपीठ महामार्ग चालू आहे. वाढवण बंदर चालू आहे. नवी मुंबई एअरपोर्ट चालू आहे. डीएमआयसीची रचना संभाजीनगर चालू आहे. नागपूरला वेगळी MIDC चालू आहे. नगर बीड परळी केंद्रासोबत अर्धे पैसे देऊन रेल्वे मार्ग नगर ते बीड उद्घाटन झालंय. म्हणजे सगळे प्रकल्प आमच्याकडे चालू आहेत. महाराष्ट्रात कोणताही प्रकल्प बंद नाही, योजनाही चालू आहे, कारण महाराष्ट्राचं उत्पन्न स्ट्रॉंग आहे. संकट आलंय, जवळपास 2,500 कोटी रुपयांची घोषणा मदतीची केली आहे. अजून होणार आहे. 10,000 कोटी रुपयापर्यंतची मदत होऊ शकते. आणि काय हे चाललंय?
काय चाललंय हे सगळं? अफवा पसरविणारे, खोटं बोलणारे तोंडावर पडतील अशी ही माहिती आहे. कृपया या माहितीचा उपयोग काँग्रेसींच्या तोंडावर मारायला नक्की करा. नमस्कार.